नमस्कार. आजच्या पॉझिटिव्ह पण अतिशय महत्त्वाच्या बातम्या घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. 20 वर्ष जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा. राज्यातील 20 वर्ष किंवा त्याहून जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांना इमारत पुनर्बांधणीवेळी वाढीव चटई क्षेत्र म्हणजेच मॅट एरिया, इमारतींच्या वाढीव उंची आणि काही तरतुदींमध्ये सूट देण्याचा निर्णय नगर नियोजन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी वाढीव चटई क्षेत्राचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले. रिक्त पदांसाठी पुन्हा नोकर भरती प्रक्रिया सुरू. दक्षिण गोव्यातील 147 पदांसाठी प्रलंबित असलेली नोकर भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. याबाबत दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयातून नोटीस जारी करण्यात आल्या. भरती करण्यात येणाऱ्या पदांमध्ये कनिष्ठ लघुलेखक, तलाठी, मल्टीटास्किंग कर्मचारी आणि निम्र विभाग लिपिक यांचा समावेश आहे. तसेच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आणि सैनिक कल्याण विभागातील पदांचाही त्यात समावेश आहे. 29 सप्टेंबरपासून उमेदवारांच्या कौशल्य चाचणी सुरू होणार आहे. डिचोलीतील पालिका कर्मचारी चतुर्थीतही करतात निष्ठेने कर्तव्यपूर्ती. घरात गणेश चतुर्थी असताना देखील डिचोली पालिकेचे कर्मचारी अगदी निष्ठेने आपले कर्तव्य बजावत शहराची साफसफाई दरवर्षी करीत असतात. यंदा गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येपासून ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. पालिका बाजारात 80% कचरा JCBच्या सहाय्याने 10हून अधिक ट्रक भरून उचलण्यात आला. डिचोली पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला गोमंतकचा सलाम. तर या होत्या आजच्या पॉझिटिव्ह बातम्या. जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि तुमच्या आवडत्या गोमंतक TVच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, इतरांनाही पॉझिटिव्ह ठेवा. धन्यवाद.